इंडियन एअर फोर्स भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। भारतीय हवाई दलात जे इंडियन एअर फोर्सची भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर ही भरती जी ऑफलाईन पद्धतीने भरती आहे आणि ही भरती निघून जवळपास 20 दिवस या ठिकाणी झाले आणि भरपूर मुलांना माहित नाही की ही भरती निघाली आहे म्हणून। आणि त्याचबरोबर फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे हे जवळच आली आहे, म्हणजे 11 मे 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर जास्त कॉम्पिटिशन या भरतीमध्ये नसणार आहे, तर जास्त चान्सेस या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे। आणि मेन म्हणजे ऑफलाईन ही भरती असल्यामुळे भरपूर मुलांनी यामध्ये अजूनही फॉर्म भरले नाही महाराष्ट्रातील, कारण की ही भरती निघाली म्हणून भरपूर मुलांना माहीतच नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 10वी पास साठीच आपल्याला हे या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। या भरतीमध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये उंची किती असणार आहे, त्याचबरोबर छाती ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, पेपर आहे की नाही आहे, वयोमर्यादा काय आहे, निवड प्रक्रिया काय असणार आहे, पगार किती भेटणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला इंडियन एअर फोर्स या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन एअर फोर्स भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, इंडियन एअर फोर्सची जी आहे भरती या ठिकाणी चालू आहे आणि त्याचबरोबर जागा यामध्ये नमूद नाही की बा किती जागा यामध्ये आहे, ठीक आहे। तर यामध्ये वयाची जी अट यामध्ये ठेवण्यात आली आहे, तर आपला जो जन्म आहे 1 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2008च्या दरम्यान असला पाहिजे। नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत नोकरीचं ठिकाण आहे। फीचा जर विचार केला SC ST OBC EWS NTV जो पण SBC SCBC कोणत्या कॅटेगरीचे असेल तर 100 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि 11 मे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। मेळावा असणार आहे, जसं आर्मीची भरती कशा प्रकारे असते तशा प्रकारे आपल्याला यामध्ये जावं लागणार आहे। तर भरतीच्या मेळाव्याची जो तारीख आहे तर 10 ते 18 जूनला या ठिकाणी ग्राउंड असणार आहे। तर 10 ते 18 जूनला या ठिकाणी मेळावा या ठिकाणी असणार आहे, आपल्याला त्या ठिकाणी जावं लागणार आहे, भरतीवर जावं लागणार आहे आपल्याला 10 ते 18 जूनपर्यंत, ठीक आहे। हे भरती त्या ठिकाणी चालणार आहे आणि ही जी भरती आहे ही ऑफलाईन पद्धतीने जी आहे हे भरती आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर ऑफलाईन ही भरती असल्यामुळे यामध्ये जे आपल्याला फॉर्म कोणत्या ठिकाणी पाठवायचा तर भरती मेळाव्याचे जे ठिकाण आहे तर पहा, रेस कोर्स कॅम्प एअर फोर्स स्टेशन न्यू दिल्ली अँड 7 ASC नंबर 1 कॅबन रोड बेंगळुरू कर्नाटक ह्या ठिकाणी जे आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो मेळावा या ठिकाणी असणार आहे। या ठिकाणी जे आपल्याला फॉर्म पाठवायचा ऑफलाईन पद्धतीने, ठीक आहे। तर त्याचबरोबर यामध्ये फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 11 मे 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर या भरतीसाठी जे शिक्षण आपलं काय असलं पाहिजे, 10वी पास आपण पाहिजे, त्याचबरोबर आपल्याला संगीतमध्ये क्षमता असली पाहिजे, म्हणजे प्रवीणता आपली यामध्ये असली पाहिजे, आपल्याला कोणतेही वाद्य त्या ठिकाणी वाजवता आलं पाहिजे। जसं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो तर पहा, यामध्ये जसं यामध्ये टेम्पो पीच आणि एक संपूर्ण गाणे अचूकपणे गाणे आवश्यक आहे, म्हणजे कोणतेही या ठिकाणी वाजवून त्या ठिकाणी दाखवावं लागणार आहे, म्हणजे वाजवता कोणतेही वाद्य आपल्याला यामध्ये वाजवता आलं पाहिजे। भरतीमध्ये निवड प्रक्रियाचा जर पाहिलं तर या भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये आपली काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। तर 30 मार्काची ही लेखी परीक्षा असणार आहे आणि 10वीच्या बेसिसवर त्या ठिकाणी असणार आहे, म्हणजे 10वीच्या सिलेबसच्या बेसिसवर त्या ठिकाणी तो पेपर असणार आहे, 30 मार्काचा पेपर असणार आहे आणि इंग्रजीमध्ये तो पेपर या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपला पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये काय असणार आहे तर यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते इंडियन एअर फोर्स या भरतीमध्ये तर 162 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 152 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण यामध्ये निवड प्रक्रियाचा जर पाहिलं तर सर्वात अगोदर आपलं यामध्ये काय असणार आहे, पेपर आहे, त्याचबरोबर पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे। तर ग्राउंडमध्ये यामध्ये इव्हेंट कोणकोणते असणार आहे तर 1600 मीटर रनिंग हा पहिला इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 7 मिनिटांमध्ये या ठिकाणी मारायचे आहे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 7 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय या ठिकाणी असणार आहे। आणि त्याचबरोबर
दुसरा इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी असणार आहे, तर तो असणार आहे या ठिकाणी 10 पुशअप तुम्हाला या ठिकाणी मारावं लागणार आहे, 10 सिटअप मारावं लागणार आहे, 20 स्क्वॉट तुम्हाला मारावं लागणार आहे। तर टोटल अशा प्रकारे हे संपूर्ण ग्राउंड असणार आहे पुरुष उमेदवारांसाठी। आणि महिला उमेदवारांसाठी जे ग्राउंड असणार आहे तर 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी आहे आणि 8 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना मारायचे आहे। जे आपण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 8 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे, तर ते या ठिकाणी 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी पास असणार आहे। जे आपण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे 8 मिनिटापेक्षा जास्त जर गेला तर त्या महिला उमेदवारांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। त्याचबरोबर यामध्ये काय असणार आहे तर 10 सिटअप यामध्ये असणार आहे महिला उमेदवारांसाठी आणि ते 1 मिनिट 30 सेकंडमध्ये आपल्याला मारायचे 10 सिटअप। त्याचबरोबर दुसरा जो इव्हेंट महिला उमेदवारांसाठी तर 15 स्क्वॉट मारावं लागणार आहे 1 मिनिटामध्ये। तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड असणार आहे इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये, ठीक आहे। आणि हे ग्राउंड झाल्यानंतर यामध्ये काय असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, मेडिकल झालं, तर अशी संपूर्ण प्रोसेस यामध्ये आहे। तर अशा प्रकारे यामध्ये निवड प्रक्रिया पहिल्या टप्प्यामध्ये आपली काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड झालं, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी प्रोसेस आहे। तर 10वी पाससाठी जे ही इंडियन एअरफोर्सची या ठिकाणी भरती निघालेली आहे। त्याचबरोबर तुम्ही एज्युकेशन क्वालिफाय या ठिकाणी बघू शकता, 10वी पास यामध्ये असलं पाहिजे आणि त्याचबरोबर यामधलं कोणतं पण आपल्याला वाद्य या ठिकाणी वाजवता आलं पाहिजे। तर हे काही या ठिकाणी वाद्य बघू शकता, तर भरपूर यामध्ये वाद्य आहे, तर यापैकी कोणतं तरी आपल्याला वाद्य या ठिकाणी वाजवता आलं पाहिजे। तर हे यामध्ये आहे, 10वी पासही पाहिजे आणि याच्यातलं कोणतं वाद्य वाजवता आलं पाहिजे आपल्याला, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तर यामध्ये उंची वगैरे दिलेली आहे, छाती वगैरे सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पहा, निवड प्रक्रियाचा जर आपण पाहिलं तर निवड प्रक्रिया सांगायच्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी पगार या ठिकाणी सांगून देतो। तर पहा, पहिल्या वर्षी जो पगार भेटणार आहे यामध्ये, तर तो भेटणार आहे आपल्याला 30,000 रुपये प्रत्येक महिन्याला आणि इन हँड भेटणार आहे 21,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा होणार आहे। दुसऱ्या वर्षी पगार 33,000 रुपये भेटणार आहे, महिन्याला 23,100 भेटणार आहे इन हँड आणि 9,900 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे। तिसऱ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे 36,500 रुपये भेटणार आहे, इन हँड भेटणार आहे 25,550 आणि 10,950 कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे। आणि चौथ्या वर्षी जो पगार भेटणार आहे 40,000 रुपये प्रत्येक महिन्याला आणि 28,000 रुपये इन हँड भेटणार आहे, 12,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही। तर त्यानंतर बा, तर निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर सिलेक्शन प्रोसेस पाहिलं आपण, पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे, बघू शकता 30 मार्काची। त्यानंतर यामध्ये ग्राउंड असणार आहे, 1600 मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी 8 मिनिटामध्ये आणि पुरुष उमेदवारांसाठी 7 मिनिटासाठी। त्याचबरोबर 10 पुशअप आहे, 10 सिटअप आहे, 10 स्क्वॉट आहे पुरुष उमेदवारांना आणि महिला उमेदवारांना 10 सिटअप आहे, 15 स्क्वॉट आहे। तर नॉर्मली यामध्ये ग्राउंड आहे हे एक लक्षात ठेवा। तर एवढंच यामध्ये इव्हेंट आहे इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये, ठीक आहे। तर जास्त चान्सेस यामध्ये सिलेक्शन व्हायचे, कारण की ह्या भरतीची भरपूर विद्यार्थ्यांना माहिती नाही की हे भरती निघाली आहे म्हणून। तर चांगलं तुमच्यासाठी सुवर्ण संधी या ठिकाणी चालून आली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आपली लेखी परीक्षा असणार आहे 30 मार्कासाठी, त्यानंतर आपलं यामध्ये असणार आहे ग्राउंड। तर ग्राउंडसुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।